आंबेगाव तालुक्यातील साकोरे इथे मामाच्या घरी आलेल्या 5 वर्षीय चिमुकलीवरती बिबट्याने हल्ला करून तिला ठार केलाय। उपचारांच्या पूर्वी या चिमुरडीचा मृत्यू झाला। दरम्यान वन विभागाने सापळा लावून पहाटे बिबट्याला जेरबंद केला। आंबेगाव तालुक्यातील साकोरे इथे शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून श्रुतिका महेंद्र थिटे या 5 वर्षीय चिमुरडीला गंभीर जखमी करून ठार केलाय। 24 मार्च रोजी रविवारी 6च्या सुमारास ही घटना घडली आहे। श्रुतिका आणि तिची आई स्वाती महेंद्र थिटे या मामा अंकुश कडुसकर यांच्याकडे 5 दिवसांपूर्वी राहण्यासाठी आल्या होत्या। घरासमोरील असलेल्या शेतामध्ये जनावरांसाठी मका आजी कुसुम कडुसकर आणि स्वाती थिटे या कापत होत्या। यावेळी जवळच श्रुतिका खेळत होती। दरम्यान मक्याच्या पिकामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे हल्ला करून श्रुतिकाला जबड्यामध्ये उचलून पळ काढला। यावेळी आरडाओरडा केल्यामुळे परिसरामधील नागरिक धावून आले, मात्र तोपर्यंत बिबट्याने श्रुतिकाला टाकून धूम ठोकली होती। श्रुतिकाला गळ्याला गंभीर जखम झाली होती। प्रदीप वणकर कडुसकर याने तिला उपचारांसाठी आपल्या वाहनामधून तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलंय। याबाबत साकोरे ग्रामस्थांनी वन परिमंडळ अधिकारी सोमनाथ कुंटे यांना आणि मंचर पोलीस ठाण्याला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे। वन खात्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गाडवे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। मंचर उपजिल्हा रुग्णालयाला खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचे सहाय्यक वनरक्षक श्रीमंत गायकवाड, मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक सोमनाथ पंचाळ यांनी पंचनामा केलाय। दरम्यान वन विभागाने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावला आणि त्यावेळी पहाटे वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। नमस्कार, माझं नाव निखिल हरचंद्र गाडे, पोलीस पाटील सुलतानपूर एरिया। आज श्रुती मच्छिंद्र थिटे जवळके आणि मुलगी होती, ती आपल्या मामाच्या इकडे साकोरे या ठिकाणी आली होती। साधारण 5:30च्या दरम्यान बिबट्याने त्या मुलीवर हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर जखमी अवस्थेत तिची आजी होती। आजीने बिबट्यावर हल्ला केला, पण बिबट्याने मानेवरती पूर्ण चावा घेतला आणि सोडून पळून गेला। आजीने काठीने मारल्यामुळे तो बिबट्या पळून गेला। त्यानंतर शेजारी बाळा कडुसकर यांनी त्यांच्या गाडीमध्ये साधारण मोठ्या फास्टमध्ये मंचर या ठिकाणी दबा आणण्याचा प्रयत्न केला, पण म्हणतात ना यशस्वी पुढे विलाज असतो आणि कळंब या ठिकाणी आल्यानंतर मुलीची प्राणज्योत मावळली। त्यानंतर त्यांना माझ्या सकाळी आपण मंचर या ठिकाणी आणले, डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। 24 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता श्रुतिका महेंद्र थिटे ही मुलगी स्वतःच्या आजीबरोबर शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेली होती। सदर मुलीची आजी ही गवत कापत असताना 5 वर्षाची श्रुतिका ही पाठीमागे खेळत होती। त्या दरम्यान मक्याच्या पिकातून आलेल्या बिबट्याने तिच्यावरती हल्ला केला। हल्ला हा भक्ष्य म्हणून करण्यात आला। त्या ठिकाणी असणाऱ्या आजीने आणि आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर सदर बिबट्याने त्या मुलीला सोडून तिथून पळ काढला। सदर मुलीला उपचारास्तव उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे हलवण्यात आलं, परंतु तिला मंचरला आणेपर्यंतच तिचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर वन विभागातर्फे तात्काळ सदर घटनेच्या ठिकाणी त्याचप्रमाणे गावात इतरत्र ठिकाणी पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे खबरदारीचा उपाय म्हणून। त्याचप्रमाणे लोकांनी शेतामध्ये जाताना जोरजोरात मोबाईलची गाणी लावणे, 2-3 जणांनी मिळून जाणे असे खबरदारीचे उपाय खबरदारीचे उपाय करावे। त्याचप्रमाणे लहान मुलांना शक्यतो एकटे करून सोडू नये, का तर बिबट्या हा असा वन्य प्राणी आहे की जो स्वतःपेक्षा छोट्या असणाऱ्या भक्ष्यावरती हल्ला करतो। त्यामुळे सर्वांनी एक खबरदारीचा उपाय म्हणून लहान मुलांना एकटं सोडू नये ही वन विभागातर्फे विनंती आहे। धन्यवाद। आपण आता जे पीडित कुटुंब आहे त्यांना शासनातर्फे काही मदत करण्यात आलेली आहे? आपण सर्वप्रथम शासनाने जर एखादी व्यक्ती मृत होत असेल वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये तर त्याला 15 लाखाची मदत दिली जाते। आपण तात्काळ आज 25 मार्च रोजी त्यांना तात्काळ म्हणून 3 लाखाची मदत करत आहोत व 1 महिन्यामध्ये पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बाकीचे उरलेले 12 लाख। स्वप्नील जाधव, 24 तास, मंचर।
सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।